कर्णधारांना कोणताही रिव्ह्यू दाखवला जाणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची. तर गोलंदाजी मार्क रायगड एक्सप्रेस नरेश ठोंबरे तयार होतो. राईट हँड ओव्हर द मारा करतोय. स्ट्राईकला येतोय. स्ट्राईकला मंगेश फडके. नॉन स्ट्राईकला फलंदाज ओमकार पाटील खारघर. मंगेश फडके खोपरोली, ओमकार पाटील खारघर ही जोडी मैदानात. पहिला षटक हा पॉवर प्लेचा षटक, बंधनकारक षटक, क्षेत्ररक्षण व्यूहरचना, डिफेन्स एक्स्ट्रा कव्हर, पॉइंट, गल्ली, फर्स्ट स्लिप, बॅकवर्ड शॉट लेग, लॉंग ऑफ बाउंड्री, मिड विकेट. पहिला चेंडू, गोलंदाज तयार. लेग बिफोर द विकेटची मोठी अपील केली. चेंडू तो शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू अडवणार. तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय मंगेश आणि ओमकार. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद एक. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुएक्सपोर्ट नेरे संघाची. आजचे समालोचक हिंदीचा बुलंद आवाज प्रवीणजी दुगाडे सर यांचे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. साथी समालोचक रोहितजी गायकर आपलं मनपूर्वक स्वागत. मोठी स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय बामा लडकू मते, स्वर्गीय हरिभाऊ महादू भोईर स्मृती चषक, शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व, हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो. ह्या ऐतिहासिक पोंजेच्या मैदानावर पुन्हा एकदा बंटी भद्रकी कर्णधाराने एक चांगला विश्वास दाखवलाय. नरेश ठोंबरे गोलंदाजी करतोय. हा चेंडू खेळून काढलाय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. चेंडू सीमारेषे बाहेर. हा आजच्या दिवसातील पहिला चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या 5 फॉर विदाउट लॉस सुएक्सपोर्ट नेरे. आज ह्या मैदानावर क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध लढणार. अतिशय मोठी शृंखला पाहायला मिळते. या गावचे युवा कार्य सम्राट दत्ताजी भोईर, कैलासजी भोईर मोहपे तसेच दीपकजी भोईर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही शृंखला आयोजित. काय क्रिकेटचं आयोजन पाहायला मिळते मैदानावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नरेश ठोंबरे वाट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, गुडलाईन स्फोट. चेंडू पडला, बाहेरची दिशा घेतली चेंडूने आणि बाकीची कामगिरी चोख बजावले कीपरने. या चेंडूवर कुठली धाव नाहीये. काय गोलंदाजी करतोय नरेश ठोंबरे. रायगड एक्सप्रेस त्याला म्हणतात. एक रायगडचा प्रोफेशनल हा खेळाडू. आज त्याच्यावर सर्व दारूमदार असणारे, आपल्या खांद्यावर जोखीम असणारे, चांगली गोलंदाजी करायला हवी. या मैदानावर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी नरेश ठोंबरे. ओमकार डावखुरा हा फलंदाज, खारघर संघाचा हा अष्टबल खेळाडू. इथे मात्र पुन्हा तोच चेंडू रिप्लाय पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाले. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 5 फॉर विदाउट लॉस नेरे. थोडं शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. प्रमुख उपस्थिती मान्यवर या गावचे प्रथम नागरिक सरपंच जगदीश नामदेव मते, युवा कार्य सम्राट शशिकांत सोनटक्के यांचं आगमन झालंय. आणि रायगडचा बुलंद आवाज प्रवीणजी सर यांचं आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लेग स्क्वेअर लेग. हा चेंडू हलक्या चेंडू ग्लान्स केला. चेंडू मिड विकेट चेंडू शुभम घोडमध्ये चेंडू अडवणार. चेंडू सीमारेषे बाहेर. या चेंडू आला एक दणदणीत चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. 9 फॉर विदाउट लॉस सुएक्सपोर्ट नेरे. आता बरेच मोबाईल ऑन झाले असतील. 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे हे सामने घरबसल्या प्रेक्षक पाहत असतील. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. दरम्यान नरेश ठोंबरे पुन्हा एकदा ईशागड इनच्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओमकार आक्रमक पवित्रा घेतोय. दुसरा चेंडू खेळण्यास सज्ज. हा चेंडू हलक्या चेंडू ग्लान्स केला. एक धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट स्क्वेअरला अडवणार. तोपर्यंत ओमकार आणि मंगेश फडके एक धाव सहज पूर्ण करतोय. ह्या एकेरी धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय. एक षटकाचा खेळ संपला. 10 फॉर विदाउट लॉस म्हणजे 10 धावा धावफलकावर. शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व. कोण हा पर्व गाजवणार. आज बरेच संघ ह्या मैदानावर खेळणार. दिग्गज खेळाडू खेळणार. सर्वांच्या नजरा लागली ह्या मैदानावर. अतिशय मोठा सामना पाहायला मिळतोय. सुजित 11 खाळापूर विरुद्ध सुएक्सपोर्ट नेरे अशी ही लढत पाहायला मिळते. रायगड ओपन, तालुका ओपनची ही लढत पाहायला मिळते या मैदानावर. खरोखरच नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम गोलंदाजी स्वीकारणे आणि गोलंदाजी करताना नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस भेदक मारा केला, तिखट मारा केला. 2 चौकारांचा मार खाल्ला पण धावा आल्या एकूण 10. म्हणजे ह्या मैदानावरचा इतिहास सांगायचा झाला तर चौक विरुद्ध वारदोली असा हा सामना रंगला होता. या मैदानावर चौक संघाने पहिल्या 5 षटकात जवळजवळ 101 धावा जमवल्या होत्या आणि धावांचा पाठलाग करताना 4 षटक 4 चेंडूत त्या सहज पूर्ण केल्या वारदोली संघाने. हा ह्या मैदानातील क्रिकेटचा इतिहास. अतिशय मोठा सामना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज
महेश म्हात्रे मॅन फॉर वयाल. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बदल होतोय पाहायला मिळतोय. डावखुरा गोलंदाज रायगडचा वंडरबॉय ज्याला म्हणतात तो अष्टपैलू मॅन फॉर वयाल महेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर येतोय. अतिशय बंटी भद्रिके आपण पाहतोय मैदानात. मयूरजी पाटील मॅन फॉर न्यू गोल्डन पोस्टी संघाचा हा खेळाडू. बरेच मातबर खेळाडू या मैदानावर दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. डावखुरा फलंदाज ओमकार तयार होतो खेळण्यासाठी. ओमकार हा पनवेल पंचकृषीतील एक अव्वल दर्जा क्रिकेटपट्टू. पुन्हा एकदा महेश लेफ्ट हँड उर्ध मारा करतोय. ओव्हरपिच चेंडू खेळून काढला वाईडिस्ट लॉंग आउट. शुभम घोडबिंदीने चांगला झेल पकडला आणि पहिला मोरा गारद झालाय. ओव्हर बॅक टू पॅव्हिलियन. शुभम घोडविंदेने चांगला झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. तो ओमकार पाटील खारगर या फलंदाजाला पहिला मोरा गारद झालाय 10 या धावसंख्येवर. खालापूर संघाचा कर्णधार मयूर पाटील यांनी चांगला निर्णय घेतला. चेंडू सोपवला तो महेश म्हात्रे याच्या हातामध्ये आणि महेशने ती कामगिरी चोख बजावली. पहिल्याच चेंडूवर एक गोल्डन विकेट्स मिळवले आणि खेळण्यासाठी तो क्रमांक 3चा फलंदाज तयार होतोय. मी विनंती करतो नेरे संघाच्या संघनायकाला 12वा प्रति चांगला पाठवायचं आहे. नावं आपल्याकडे द्यायचे आहेत. मंगेशजी फडके ही विनंती असणार आहे. गोलंदाज तयार. महेश म्हात्रे लेफ्ट हँड उर्ध मारा करतोय. अनिकेत पाटीलच्या बॅट पाहायचा आहे. हा झेल सुटलाय. बॅकवर्ड शॉटला झेल होता. हा झेल सुटलाय आणि ह्या चेंडूवर आल्या धावा तब्बल 1 या एकेरी धावसंख्या वधारते. 11 फॉर 1 विकेट लॉस सुएक्सपोर्ट नेरे. काय क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळतोय. क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय ह्या पोंजेच्या ऐतिहासिक मैदानावर. नाणेफेकीचा कौल जिंकला. गोलंदाजी स्वीकारली. पहिला गोलंदाज नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस धावा दिल्या 10. नंतरचा महेश म्हात्रे 2 चेंडू 1 फलंदाज बाद केला. धावा दिल्या फक्त 1. वॉट ए शॉट. जबरदस्त फटका चेंडू जातोय. पाहायचा आहे जेल होणका चेंडू सीमा रेषेच्या जवळ पंचांचा इशारा येतोय. चार धावा. ह्या चेंडूवर एक चौकार आला. या चौकारा साईड धावसंख्या वधाते. एकूण धावसंख्या ती 15. 1 बाद 15. दमदार सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झाला. ओमकार पाटील बॅक टू पॅव्हिलियन. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव 1 जीवनदान मिळाला. तिसऱ्या चेंडूवर मंगेश फडके बॅटमधून एक उत्तुंग षटक चौकार. पुन्हा एकदा ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय शॉर्ट सेलिंग मिड ऑफला. चेंडू अडवणार तोपर्यंत 1 धाव सहज पूर्ण करतोय मंगेश फडके आणि येणारा फलंदाज अनिकेत पाटील. अनिकेत पाटील याला आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे. एक चांगली टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटमध्ये आपलं आव्हान जर कायम ठेवायचं असेल तर चांगली फलंदाजी करावं लागेल. हा चेंडू वॉट ए डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. गुडलेस स्पोर्ट. चेंडू पडला तर चेंडू खाली राहिला. बाकीची कामगिरी चोख बजावली यष्टीरक्षकाने. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आहे ती 1 बाद 15. 1 बाद 16. पुन्हा एकदा महेश म्हात्रे लेफ्ट हँड उर्ध मारा करतोय. लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्री फाईन लेग बिफोर द विकेटची मोठी अपील. चेंडू उजव्या स्टंपच्या थोडासा बाहेर. पंचांनी जाणलंय ह्या अपीलमध्ये आत्मविश्वास कमी होता हे जाणलंय. जोश जास्त होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता अतिशय मोठी स्पर्धा पाहायला मिळते या मैदानावर. सुएक्सपोर्ट नेरे विरुद्ध सुजित 11 खारगर अशी मोठी शृंखला, मोठी लढत पाहायला मिळते या मैदानावर. थोडासा निर्णयावर विचार केला जातोय. मयूर पाटील स्वतः कर्णधार थोडा विचार करतोय आणि इथे मात्र चांगला विचार पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या ती 1 बाद 16. खरोखरच नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस आणि रायगडचं वंडर बॉय
महेश म्हात्रे यांनी भेदक मारा केला, तिखट मारा केला, वाखण्य जोगी गोलंदाजी केली आणि येण्या 2 षटकांमध्ये धावा दिल्या फक्त 16. काही गोलंदाजीचा किमया केली, जादू केली, अचूक टप्प्यावर नियंत्रण ठेवलं, गतीमध्ये व्हेरिएशन केला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि धावसंख्या रोखण्यात पूर्णपणे यश प्राप्त केलं आहे ह्या गोलंदाजाने. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक गणित गोलंदाज संदेश मुंडे चांबार्लीचा हा आक्रमक गोलंदाज ज्याने बऱ्याच मोठ्या टुर्नामेंट केल्यात, बराच अनुभवी असा गोलंदाज संदेश मुंडे. विठ्ठल चांबार्ली संघाचा एक आक्रमक गोलंदाज आज मात्र इथे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तिसरा षटक टाकण्यासाठी ईश्वरगड इंटच्या बाजूने संदेश मुंडे लेफ्ट हँड ओर्ध मारा करतो. स्ट्राईकला मंगेश फडके. काय चेंडूला गती दिली, जबरदस्त चेंडू, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाले. खरोखरच आत्तापर्यंत ह्या पहिल्या सामन्यामध्ये एकूण 13 चेंडूंचा खेळ संपला, धावसंख्या ती फक्त 16. म्हणजे नाणेफेकीचा कौल जिंकला कर्णधार मयूर पाटीलने, गोलंदाज स्वीकारली आणि गोलंदाजी करताना पहिला गोलंदाज नरेश ठोंबरे, दुसरा गोलंदाज महेश म्हात्रे, तिसरा गोलंदाज अनिकेत संदेश मुंडे चांगली गोलंदाजी करतो. एक धाव निश्चितच चेंडू होतोय शॉर्ट थर्डमॅनला, पण ते एक धाव काय रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्या वधारते 17 फॉर 1 विकेट लॉस. खारगर सुजित 11 खारगर विरुद्ध स्विक्सफोर्ट नेरे असा हा सामना पाहायला मिळतो मैदानावर. पहिली पाहायला मिळते. गोलंदाज तयार मुंडे अक्रॉस द लाईन, एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अनिकेतनी कॉल केलाय. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. या 2 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या धावफलकावर 1/18 19 1/19 अशी धावसंख्या पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर सुजित 11 खारगर विरुद्ध खेळताना स्विक्सफोर्ट नेरे संघाची शत्रची व्यूहरचना. बॅकवर्ड शॉट लेग पाहायला मिळतोय. हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र धोका होऊ शकतो, पण खराब फेकी आणि इथे मात्र एक धाव निश्चितच. एकेरी धावसंख्या वधारते 20 फॉर 1 विकेट लॉस. खारगर तालुका ओपनचा हा सामना पाहायला मिळतोय. अतिशय दिग्गज खेळाडू पाहायला मिळतात त्या मैदानावर. नाणेफेकीचा कौल जिंकला सुजित 11 खारगर संघाने. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत तिखट मारा केला, भन्नाट मारा केला, तुफानी वेगवान गोलंदाजी केली. हा चेंडू खेळून काढला मिड विकेटच्या दिशेने. झेल होणार काही तर झेल सुटलाय. एक धाव निश्चितच आणि या एकेरी धावसंख्या वधारते. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज तयार संदेश मुंडे. हा चेंडू बॅटची कडा, इथे मात्र फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू पॅव्हिलियन. दुसरा झटका भेटतोय नेरे संघाला. हा दुसरा झटका भेटतोय. खरोखर तिखट मारा, भेदक मारा, वाखण्य जोगी गोलंदाजी करतोय. 5 षटकांचा हा सामना. खरोखर नाणेफेकीचा कौल जिंकला खालापूर संघाने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि गोलंदाजी करताना आतापर्यंत नरेश ठोंबरे रायगड एक्सप्रेस धावा दिल्या 10. दुसरा गोलंदाज महेश म्हात्रे वयाल धावा दिल्या फक्त 6 आणि 1 विकेट्स घेतला. आणि संदेश मुंडे चांबारली तिने आत्तापर्यंत पहिल्या चेंडूवर निर्धाव, नंतर 1 दुहेरी 1 आणि विकेट्स. चांगली कामगिरी म्हणता येईल या मैदानावर. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या येते 21 फॉर 2 विकेट लॉस. स्विक्सफोर्ट नेरे. आता मंगेश फडके याला आपल्या खांद्यावर जोखीम घ्यायला हवी आहे. एक चांगला रायगडचा प्रोफेशनल खेळाडू, अनेक टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केली. आता गरज आहे निर्णायक चांगली कामगिरी करण्याची. चिनू पाटील नॉनस्टॉपला येतोय. वॉट शॉट, जबरदस्त फटका, दर्जेदार षटकार. चेंडू जातो सीमा रेषेबाहेर, उत्तुंग षटकार. या 6 धाव्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 27 फॉर 2 विकेट लॉस. स्विक्सफोर्ट नेरे. मंगेश फडके ऑन द फायर. गोलंदाज
तयार. हा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न केलाय. झेल होणार का? इथे मात्र झेल पकडलाय आणि मंगेश या परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. 27 या धावसंख्येवर तिसरा मोहरा गारद झालाय सुएक्सपोर्ट नेरे संघाचा. मंगेश फडके 8 चेंडू, 1 षटकार, 1 चौकार, 14 धावांची एक वादली खेळी केली. आपली कामगिरी चौक बजावली. धावसंख्या आहे ती स्थिर. धावसंख्या 27 2 विकेट लॉस सुएक्सपोर्ट नेरे. सुजित 11 खाळापूर विरुद्ध सुएक्सपोर्ट नेरे असा हा सामना पाहायला मिळतोय. चिनू पाटील रोहिंजन आणि खेळण्यासाठी येतोय क्रमांक 5चा फलंदाज सूरज पाटील. मॅन फॉर खारघर. गोलंदाज महेश म्हात्रे पुन्हा एकदा तयार होतोय. चांगली गोलंदाजी करतो. 1 षटकार मार खाल्ला पण नंतर मात्र फलंदाज बाद केलाय. हा चेंडू खेळून काढलाय डिबेश टेकावच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. खराब फेकी. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण इथे मात्र या खराब फेकी पुन्हा एकदा. या चेंडूवर आल्या एकूण 3 धावा. या 3 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या येते 3-30 अशी धावसंख्या पाहायला मिळते सुएक्सपोर्ट नेरे संघाची खालापूर विरुद्ध खेळताना. शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. स्वर्गीय बामा लडकू मते, स्वर्गीय हरिभाऊ महादू भोईर स्मृती चषक, शौर्य ट्रॉफी 2021चा हा पर्व आणि आजच्या दिवसातील पहिली लढत सुजित 11 खालापूर विरुद्ध सुएक्सपोर्ट नेरे अशी लढत पाहायला मिळते. सूरज पाटील मॅन फ्रॉम खारघर खेळण्यासाठी सज्ज होतोय. शतरश व्यूअरना बॅकवर्ड पॉइंट डिप एक्स्ट्रा कव्हर मिड विकेट बाउंड्री लॉंग ऑन लॉंग ऑफ. हा चेंडू पहिला चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. एक दर्जेदार षटकार. या 6 धावेंच्या वतीने एकूण धावसंख्या वधारते 36 फॉर 3 विकेट लॉस सुएक्सपोर्ट नेरे. काय क्रिकेटचा फटका. हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो. हर जाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद जिंदा रखो. हे दाखवून दिलंय खारघरचा हा फलंदाज सूरज पाटील या फलंदाजाने. एक वेळ लढाई हरला तरी चालेल पण लढाईची जिद्द हरवू नका हे दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर सूरज पाटील मॅन फ्रॉम खारघर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवणार तोपर्यंत 1 धावण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर धावा आल्या एकूण 1. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 37 फॉर 3 विकेट लॉस नेरे. रायगडचा बुलंद आवाज हिंदी समालोचक प्रवीणजी सर यांचे आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मराठीचा बुलंद आवाज रोहितजी गायकर आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून गोलंदाज महेश मध्ये तयार. फुलटा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा स्वैर मारा होतोय. अवांतर धावसंख्येचं खातं उघडतंय. अवांतर धावसंख्या 1 संघ जाऊन पोहोचतोय 38 फॉर 3 विकेट लॉस सुएक्सपोर्ट नेरे. मंगेश फडके मॅन फ्रॉम कोपरोली 8 चेंडू, 1 षटकार, 1 चौकार, 14 धावांची एक सुरेख खेळी गेली. ओमकार पाटील खारघर 2 चौकार, 6 चेंडू, 9 धावांची एक जबरदस्त कामगिरी. इथे मात्र पंचांकडे जोरदार अपील आणि परतावं लागतंय चिनू याला तंबूच्या आश्रयाला. 4था मोहरा गारद झालाय सुएक्सपोर्ट नेरे संघाचा. चार षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे ती धावफलकावर 38 धावा, 4 बाद 38. नरेश ठोंबरे धावा दिल्या 1 षटकात 10. दुसरा गोलंदाज महेश म्हात्रे वयाल 6 धावा दिल्या, 1 चौकारचा मार खाल्ला, 1 फलंदाज बाद केला. संदेश मुंडे काय गोलंदाजी केली, तिखट मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली, 1 फलंदाज बाद केला, धावा दिल्या 5. नंतरचा वैयक्तिक दुसरा षटक टाकताना महेश म्हात्रे अतिशय महागडा गोलंदाज, 2 षटकाचा मार खाल्ला, 2 फलंदाज बाद केले, धावा दिल्या 17. एकूण टोटल धावसंख्या पाहून धावफलकावर ती एकूण 38 धावा, 4 बाद 38. शेवटचा षटक टाकण्यासाठी मनीष तात्रे मॅन फॉर पोसरी. काय क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचे फटके पाहायला मिळाले आज. सूरज पाटील 2 चेंडूंचा सामना करताना 1 षटकार, 7 धावांची एक वादली खेळी करतोय. आता सूरज पाटील
याला थांबावं खेळपट्टीवर 6 चेंडूंचा सामना करताना या शेवटच्या निर्णायक क्षणी चौकार षटकांची आतिषबाजी करायला हवी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय मनीष तात्रे. पोसरी संघाचा हा एक चांगला खेळाडू ज्याने बऱ्याच वेळेला नाईट टुर्नामेंट झाली कामगिरी केली, आपल्या नावावर बऱ्याच ट्रॉफ्या कमवल्यात, भरपूर अनुभवी आहे असा अनुभवी गोलंदाज शेवटच्या निर्णायक क्षणी गोलंदाजी टाकणे सज्ज होतोय. लेफ्ट हँड ओर मारा करण्यासाठी सज्ज होतोय सगळीकडे इनच्या बाजूने. गोलंदाज तयार. सूरज पाटील चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही करत नाहीये. हे एकेरी धावसंख्या वधारते. 39 फॉर 4 विकेट लॉस. सुएक्सपोर्ट नेरे. आज ह्याच मैदानात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. ह्याच मैदानात क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळणार आहे. आज दिग्गज खेळाडू या मैदानात खेळणार आहेत. शौर्य ट्रॉफी 2021 वर्ष पहिले या शृंखलेच्या माध्यमातून पुनश्च एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं ज्यांनी आता मोबाईल ऑन्स केले असतील, 24 लाईव्ह इव्हेंट्सद्वारे सामने पाहत असतील, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. काय गोलंदाजी करतोय, तिखट मारा करतोय, भेदक मारा करतोय, टप्प्यावर नियंत्रण ठेवलंय मनीष तात्रे. पहिला चेंडू 1 धाव, नंतर चेंडू 0. आत्तापर्यंत शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा दिल्यात फक्त 1च. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो त्या मैदानावर. शशिकांत 0 धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा सगळे इनच्या बाजून लेफ्ट हँड ओर मारा करतोय गोलंदाज. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. गुडलाईन स्पोर्ट चेंडू पडला, चेंडूने वळण घेतला. बाकीची कामगिरी कीपरने चोख बजावली. पंचांकडे जोरदार अपील. पंचांचा निर्णय पाहणे योग्य असणार आहे. हा डॉट चेंडू पंचांनी घोषित केलाय. कुठलेही रन नाहीये. चांगला निर्णय पाहण्यात व्यावसायिक पंच संजय पंडित, दीपक जिभोरी आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर 1983 मध्ये आपण वर्ल्ड कप जिंकला कपिल देवच्या टीमने आणि खऱ्या अर्थाने नावारूपाला क्रिकेट आला भारतात तो 1983 मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो कपिल देव. त्यावेळी 24 धावा, 24 धावांची चांगली खेळी केली होती. 38 धावांची खेळी केली होती कृष्ण श्रीकांतने. हा चेंडू पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न केला. झेल होणार काय इथे? झेल टिपलाय. शशिकांत बॅक टू पॅव्हिलियन. पुढे सरसा मारण्याचा प्रयत्न केला. परतावं लागते तंबूच्या आश्रयाला शशिकांत या फलंदाजाला. काय गोलंदाजी करतोय मनीष तात्रे, मॅन फ्रॉम पोसरी. एक जबरदस्त गोलंदाजी करतो. तिखट मारा, भेदक मारा, टप्प्यावर नियंत्रण ठेवलंय, गतीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय. हीच खरी कळा आहे क्रिकेटची. खरोखरच 39 धावसंख्येवर पूर्णपणे रोखलंय. 5 षटकांचा हा सामना खेळण्यासाठी येतोय. नॉन स्ट्राईकला कुणाल बोर्जी. शशिकांत हा बाद झालाय. सूरज पाटील स्ट्राईकला येतोय. गोलंदाज तयार. फुलटा चेंडू अक्रॉस द लाईन. चेंडू पुल केला. चेंडू सी मारेशी बाहेर. एक खणखणीत चौकार. या 4 धाब्यांच्या मदतीने एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 43 फॉर 5 विकेट लॉस. सुएक्सपोर्ट नेरे. काय क्रिकेट पाहायला मिळतोय. हरताय म्हणून रणांगण सोडू नका. कदाचित शेवटच्या क्षणी विजय आपल्या बाजूने होईल. पराभव हा एक आयुष्याचा भाग आहे. परत पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे. थोडासा थकलोय पण निश्चित हारलेलो नाही हे दाखवून दिले सूरज पाटील खारगर या खेळाडूने. नंबर क्रमांक 5 हा खेळाडू चांगली फलंदाजी करतोय. 1 चौकार 1 षटकार साहाय्याने 12 धावांची एक सुरेख कामगिरी करतोय. गोलंदाज मनीष तात्रे तयार. लेफ्ट हँड ओव्हर द मार्क करतोय. लॉंग ऑन मिड विकेट बाउंड्री डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकआउट शॉट लेग पॉइंट. ब्लॉक ऑल टाकण्याचा प्रयत्न केला. चेंडू खेळून काढलाय. डीप मिड क्षेत्रात चेंडू अडवणार, उचलणार बंटी भद्रके. 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. 5 षटकांचा हा खेळ समाप्त झालाय. पहिला सत्र समाप्त झालाय. एकूण धावा आल्या धावफलकावर त्या 45 45 वर 5 विकेट लॉस. काय क्रिकेटचा खेळ पाहायला मिळाला मैदानावर. पहिला षटक हाताला नरेश ठोंबरे हातनवली. पहिला चेंडू एकेरी चौकार 0-0 चौकार 1. ह्या षटकार धावा आल्या. पहिल्या षटकात 10. नंतर महेश मात्रे मॅन फॉर वयाल धावा दिल्या फक्त 6. 1 फलंदाज बाद केला. तिसरा षटक हाताला महेश संदेश मुंडे चांभारली. धावा दिल्या फक्त 5. 1 फलंदाज बाद केला. महेश मात्रे
चौथा षटकांना महागडा गोलंदाज 2 षटकांचा मार केला, धावा दिल्या 17, आपण 2 फलंदाज बाद केले. मनीष तात्रे हा शेवटचा गोलंदाज, धावा दिल्या फक्त 7. म्हणजे आज नाणेफेकीचा कौल जिंकला खालापूर संघाने. प्रथम गोलंदाज स्वीकारणे, गोलंदाजी करताना भेदक मारा केला, तिखट मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त झालाय. ह्या मैदानावर दुसऱ्या सत्रात काय घडणार, काय बिघडणार, 45 धावांचं टार्गेट सहज पेलवणार का, याचं धावतो ऐकवतील माझे साथी समालोचक मराठीचा बुलंद आवाज रोहितजी गायकर. तत्पूर्वी आमचे प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर भामा लडकू मते यांचे भाऊ सकारामजी लडकू मते यांचे तर आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. कृष्ण गायकर सर. तर सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या सर्व खेळाडूंना, क्रिकेट प्रेमींना, क्रिकेट रसिकांना मी हार्दिक शुभेच्छा देत या सामन्याची सुरुवात करतोय. शौर्य ट्रॉफी 2021 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जर आपण पाहिलं पहिलं सत्र सुजित 11 खालापूर आणि सुयोग स्पोर्ट्स नेरे यामध्ये पहिलं सत्र संपलंय. त्यामध्ये एकूण धावा आल्या धावपळकावरती 45 धावा धावपळकावरती आल्यात. 46 धावांचं माफक आव्हान सुजित 11 खालापूर या संघाला आपण ठेवण्यात येतोय. तर आमचे सन्माननीय अतिथी रामचंद्र गायकवाड साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा. आणि आमचे सन्माननीय पाहुणे सकारामजी मते यांचं देखील मायाची शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देत स्वागत केलं जाते. त्यानंतर मी दत्ता भोईरांना विनंती करतो की आमचे सन्माननीय अतिथी रामचंद्र गायकवाड साहेबांचं स्वागत करायचं. मायाची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देत त्यांचं देखील शौर्य ट्रॉफी 2021 मध्ये आपण सहर्ष सत्कार करायचा आहे. आणि महत्त्वाची सूचना, यानंतर होणारा सामना आहे नाविश 11 विचुंबे आणि 24 लाईव्ह इव्हेंट या दोन्ही संघांचे कर्णधार जर उपस्थित असतील तर आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. नाविश 11 विचुंबे 24 लाईव्ह इव्हेंट या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असणार आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. तो तमाम क्रिकेट के चाहने वालों को प्यार भरा नमस्कार. शौर्य ट्रॉफी 2021 में सबका स्वागत. पहला मुकाबला सुजीत 11 खालापुर और सुयोग स्पोर्ट्स नेरे, इसके बीच 45 रन स्कोर कार्ड के ऊपर 30 गेंदे 46 रन बनाने हैं टीम दूसरे इनिंग में सुजीत 11 खालापुर को. तो स्ट्राइकर एंड पर होंगे शायद बंटी बद्री के मैन फ्रॉम लोदिवली, तो नॉन स्ट्राइक एंड के ऊपर होंगे मयूर पाटिल मैन फ्रॉम पोसरी. तो हमारे मेहमान गनुजी मते, इनका भी स्वागत शौर्य ट्रॉफी 2021 में. ये पहला मुकाबला है, बड़ा मंजर एक क्रिकेट का खूबसूरत आयोजन. इस समय दत्ता भोईर, दीपक भोईर और अरुण कड़व सर और कैलाश भोईर इनके द्वारा किया गया है. तहसील इंटर तहसील ये मुकाबले आज के दिन हम देखेंगे. तो यहाँ से खालापुर तहसील से बिलोंग करते हुए सुजीत 11 खालापुर टीम गेंदबाजी में काफ़ी बढ़िया प्रदर्शन किया है. महज 45 रनों पर रोका है नेरे टीम को. यहाँ से 46 रन डिफेंड करने होंगे. गेंदबाजी की बौखदौर संभाले हुए उसारली गांव से बिलोंग करते हुए जयेश डांगरकर. गेंदबाजी की बौखदौर मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर. स्ट्राइकर एंड पर होंगे बंटी बद्री के, नॉन स्ट्राइक एंड पर होंगे मयूर पाटिल. 30 गेंदे 46 का करना है पीछा. शॉर्ट बट स्वीट ये मैदान है. हम हमेशा कहते हैं कि बैटिंग पैराडाइज ये मैदान हमेशा बल्लेबाजों को पोषक ये मैदान रहता है. ये देखिए
इस गेंद को खेला, पहली गेंद के ऊपर अपने इरादे साबित किए बंटी बद्रिके ने, पहली गेंद के ऊपर लगाया, लॉन्ग ऑन के ऊपर से दंदनाता हुआ छक्का। इस छक्के के साथ अपने टीम का अकाउंट खोला, अपने टीम का खाता खोला। इस समय 46 का पीछा करते समय जयेश डंगरकर के गेंदबाजी के ऊपर लगाया गया ये पहला दंदनाता हुआ छक्का। बंटी बद्रिके मैन फ्रॉम लोदिवली बढ़िया लय में इस समय इस सीजन में देखा जाए तो टीम खालापुर की तरफ से। ये दूसरी, ये तो मानो एक भूखे शेर के लिए ये निवाला था और वो निवाले को हल्के से निकल गए। ये फुल टॉस थी और इस फुल टॉस को लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से खेला दंदनाता हुआ दूसरा छक्का बंटी के बल्ले से। इस छक्के के साथ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। इस समय सोच में पूरी तरह से डाला होगा टीम सुयोग स्पोर्ट्स नेरे को, क्योंकि रन बचाने हैं 46, 2 गेंदे आए हैं रन 12। क्या करेंगे गेंदबाज जयेश डांगरकर? इस ओवर की अगली गेंद सीधा खेलने की कोशिश, लेकिन लपके जाएंगे और ये पहला विकेट का पतन। और ये करना जरूरी है हर एक गेंदबाज को, क्योंकि यहाँ से 2 छक्के लगाए थे 2 गेंदों के ऊपर, स्लोवर किया गेंद को, गति परिवर्तन किया गेंदबाजी में और बंटी बद्रिके को वापस भेजना पड़ेगा इस समय टीम नेरी की तरफ से, क्योंकि बढ़िया कैच लपकी लॉन्ग ऑन के रीजन में ये खिलाड़ी ने। और निजी अपने 12 की योगदान के ऊपर इस समय बंटी बद्रिके बैक टू द पवेलियन जा चुके हैं। अच्छा खासा कमबैक करना जरूरी है। मैग्नेटिक पावर प्ले का ये ओवर है, इस ओवर में जितना रोक लगाए, रनों के अंकुश लगाए जा सकता है टीम नेरे की तरफ से, उतना लगाने की कोशिश करनी होगी गेंदबाजों को, तभी जाके 46 रन डिफेंड हो सकते हैं। और वो गेंदबाजों को करना होगा, तब्दीली करनी होगी, चेंज ऑफ वेज, गति में परिवर्तन, स्लोवर डिलीवरी या विकेटें निकालनी होगी 46 को डिफेंड करना है तो इस समय गेंदबाज जयेश डांगरकर को। ओवर की अगली गेंद, ये देखिए बिल्कुल जड़ में डाली थी, ओमकार गावड़े के बल्ले से निकलता हुआ ये हेलीकॉप्टर शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से निदंदनता हुआ ये चौका। इस चौके के साथ टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 16 रन। क्या बढ़िया ताकत के साथ इस स्ट्रोक को खेला। यकीनन इस ओवर की अगली गेंद, ये देखिए हल्के हाथों से उड़ाए इस गेंद को प्रवीण सर और ये नंबर आए 6। यकीनन हम आपके मामा के गांव में खेलते हुए मामा भी उनके खुश है, मनोहर मात्री साहब हमारे साथ मौजूद है, उनके भतीजे। और क्या बढ़िया प्रदर्शन, 2 गेंदों में लगाए, एक चौका एक छक्का, टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। ये बढ़िया लय में गेंदबाजी बल्लेबाजी हो रही है, माफ कीजिए, क्योंकि जिस तरह से गेंदें आ रही है, गेंद के मिनट के हिसाब से खेल हो रहा है इस समय सुजीत 11 खालापुर की तरफ से बल्लेबाजों का। ये देखिए पटकी हुई गेंद थी, इस गेंद को खेला डीप स्क्वायर लेग रीजन के ऊपर, 1 बाउंस जाएगा, दंदनाता हुआ चौका। ओमकार ने अपनी ताकत, अपने जज्बे को दिखा, इस ओवर में 3 गेंदों का खेल किया और रन बटोरे इस समय 3 गेंदों में 14 रन। तो टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर जयेश डंगरकर की इस पहले ओवर में 26 रन। प्रवीण सर यहाँ से 46 डिफेंड करने हैं, पहले ओवर में आए 26 रन। अब ऐसे कौन से गेंदबाज आएंगे 24 गेंदे और 24 को डिफेंड करने के लिए? बैटिंग पैराडाइज हम हमेशा इस मैदान को कहते हैं प्रवीण सर, कौन से ऐसे गेंदबाज लाएंगे टीम नेरे की तरफ से जो 24 को डिफेंड कर सकते हैं या एक आध विकेट, एक आध 2 विकेट इस ओवर में निकाल सकते हैं? ये देखना महज जरूरी होगा आने वाली इस ओवर में। 24 गेंदे, 24 को डिफेंड करना है और 24 को पीछा करना है। माफ कीजिए, 20 रनों की जरूरत है, 24 गेंदे शेष है। टॉस के लिए संपर्क कीजिए नाबिश 11 विचुम्बे और 24 लाइव इवेंट, यह आखिरी पुकार होगी आपको, प्लीज टॉस के लिए टॉस बॉक्स में संपर्क कीजिए। तो इस समय दूसरी ओर लेकर आएंगे सुयोग बोरवेल नेरी की तरफ से
चीनू पाटिल मैन फ्रॉम रोहिंजन। 24 गेंदें जीतने के लिए 20 की है दरकार। मयूर पाटिल इस समय स्ट्राइकर एंड के ऊपर पहली मर्तबा आ चुके हैं। यहाँ से इस मुकाबले को आसान किया है दो बल्लेबाज बंटी भद्रिके और ओमकार गावड़े ने। जिस तरह से मैंडेटरी पावर प्ले का लुक उठाना चाहिए वैसा ही फायदा उठाया इन बल्लेबाजों ने। ये देखिए मयूर पाटिल, व्हाट अ शॉट, व्हाट अ क्लासिकल शॉट। ये देखिए डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में जा चुका है। नंबर आए 4 इस गेंद के ऊपर। हम हमेशा कहते हैं प्रवीण सर कि द फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंटली। अपने क्लास को दिखाया, हल्के हाथों से डीप एक्स्ट्रा कवर के रीजन में खेला इस गेंद को। नंबर आए 4, इस 4 के साथ टोटल बना 30 रन। आने वाली गेंदें 23, जीतने के लिए 16 की दरकार। और ये देखिए गति में परिवर्तन, चेंज ऑफ फेस। ऐसा लगा हमें भी कि ये नंबर आएंगे 6। लोअर फुल टॉस थी लेकिन चेंज ऑफ फेस की हुई गेंद हल्के हाथों से डाली और यहाँ से सिंगल बटोरने में कामयाबी दोनों बल्लेबाजों के बीच। इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 31 आ चुके हैं। आने वाली गेंदें बची है 22 और जीतने के लिए 15 की दरकार। ओमकार गावड़े मैन फ्रॉम जाम्बिवली। ये देखिए रिवर्स का अटेम्प और सक्सेसफुल हुआ ये अटेम्प और नंबर आएंगे डीप थर्ड मैन। बाउंड्री के बाहर जाता हुआ दंदनाता हुआ छक्का। इस छक्के के साथ 37 रन स्कोर कार्ड के ऊपर, 37 लॉस ऑफ 1 विकेट। ये देखिए बिल्कुल बैक टू द बॉलर खेला इस गेंद को। डॉट गेंद की समाप्ति। तो हमारे मेहमान सकराम जी मते, उनके शुभ हाथों इन दोनों टीम के बीच टॉस हो जाएगा। नाविश 11 बिचुम्बे और 24 लाइव इवेंट। दोनों कप्तान सुदर्शन गायकर और रोहित पाटिल। तो यहां से एक रिवर्स के बाद एक डॉट गेंद, बड़ी लंबे समय के बाद ये डॉट गेंद आ चुकी है टीम नेरे की तरफ से। ये लोअर फुल टॉस थी, बिल्कुल सीधा खेला लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में से जाती हुई गेंद, दंदनाता हुआ छक्का। ये देखिए ये जोहर दिखाया ओमकार गावड़े ने। इस छक्के के साथ टोटल बना स्कोर कार्ड के ऊपर 43 रन। 46 का करना था पीछा, गेंदें थी 30। इस समय शायद ऐसा लग रहा है कि 2 ओवर में इस मुकाबले को फिनिश कर सकते हैं क्योंकि 19 गेंदें और 3 रनों की है दरकार। और ये देखिए रिवर्स करने की कोशिश थी लेकिन डॉट गेंद की समाप्ति। 24 लाइव इवेंट ने टॉस जीता है। ये मुकाबला खत्म होने के बाद अपना फैसला हमें सुनाई है। यहाँ से 2 ओवर का खेल हुआ मुकम्मल। टोटल आ चुका है 43 रन। ओमकार गावड़े अपनी निजी 3 छक्के और 2 चौके के साथ 26 रनों के ऊपर योगदान दे रहे हैं अपनी टीम सुजीत स्पोर्ट्स सुजीत 11 खलापुर के लिए। और ये गेंदबाजी उनकी ताकत थी और बल्लेबाजी उनका मजबूत पक्ष है और ये दिखाया उन्हीं बल्लेबाजों ने। बंटी ने लगाए थे 2 गेंदों में 2 छक्के। उसके बाद ओमकार आए, ओमकार ने लगाए थे 3 गेंदों के ऊपर 2 चौके 1 छक्का। लेकिन इस समय 43 रन स्कोर कार्ड के ऊपर नए गेंदबाज आदिनाथ पाटिल, मयूर पाटिल ऑन स्ट्राइक। ये देखिए हल्के हाथों से खेला हो। उनको पता है कि मुकाबला जीतना चाहिए और जीत अपने पास। आसानी के साथ गेंदें बची है 17, 2 रन की दरकार है। ओमकार स्ट्राइकर एंड के ऊपर आएंगे। आदिनाथ की ये काफी अच्छी गेंद थी। आसानी के साथ इस मुकाबले को जीता जाएगा इस समय सुजीत 11 खालापुर टीम के लिए। ये देखिए हल्के हाथों से खेला, बिल्कुल क्लास दिखाई। डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर जाता हुआ दंदनाता चौका और इस मुकाबले को फिनिश किया। बेस्ट ऑफ लक ऑफ द नेक्स्ट मैच। व्हाट ए इनिंग फ्रॉम ओमकार। 8 गेंदें और 30 रन। बढ़िया इनिंग खेली इस मैदान के अंदर। तो चलिए इस समय 24 लाइव इवेंट अपने फैसला हमें सुनाई है और इस मैच के हीरो नो डाउट अबाउट दैट ओमकार गावड़े मैन फ्रॉम जाम्बिवली। प्लीज आप मैन ऑफ द मैच का खिताब लेने के लिए आइए। व्हाट अ इनिंग। 8 गेंदे 30 रन बनाए, उनमें धागे 3 छक्के और 3 करारे चौके।
तो इस समय इस दूसरे मुकाबले को शुरू करने में आएंगे हमारे कमेंट्री के दुनिया के गुरुवर्य प्रवीण जी दुकाड़े सर।